हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी खूप दिवसातनं ब्लॉग बनवते। आपल्याकडे आली आहे ब्राईड, सो बघूयात ब्राईडचं सगळं आणि माझा मेकअप। सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला कळेल मी ब्राईड कशी रेडी करते। सो चला। सो मी आता लोकेशनवर पोचली आहे आणि इथे अशा प्रकारे तिचं फंक्शन चालू होतं, उठण्याचं फंक्शन होतं। सो ते चालू होतं, ते झाल्यानंतर ती फ्रेश होऊन आल्यानंतर मी लगेचच मेकअपला सुरुवात केली। हल्दीचा फर्स्ट लुक होता जो आपल्याला नॉर्मल म्हणजे सायडरसारखा करायचा होता, कारण तिला हळद लागणार होती। सो इथे उठणं लावून झाल्यानंतर आम्ही लगेचच गेलो मेकअपसाठी आणि लगेचच मी तिला रेडी करून दिलं। आणि बिफोर आफ्टर करायला तर अजिबात जमलं नाही, कारण वेळच नव्हता, ह्याच्यामध्येच खूप वेळ गेला। सो अशा प्रकारे मी ब्राईड रेडी केली आणि लगेचच ती निघाली। सो इथे बघू शकता तुम्ही तिचा लुक, क्यूट असा सायडर लुक, आणि ती पण खूप हॅप्पी होती, खुश होती। सो अशा प्रकारे ती गेली आणि मग नंतर हळदीचं फंक्शन चालू झालं। आणि हळदीचं फंक्शन चालू झाल्यानंतर थोड्याच वेळाने आम्ही सगळ्या देवाला पाय लेट झाली होती, त्यामुळे खूप घाईघाईत केलं आणि तेव्हा पण आमचा बिफोर आफ्टर करणं राहून गेलं। तर मेकअप करताना अशी घाई झाली होती। सो मग मी मध्ये मध्ये व्हिडिओज घ्यायला सांगितल्या माझ्या फ्रेंडला। सो तिने त्या अशा छानशा व्हिडिओ घेतल्या छोट्या छोट्या आणि आम्ही फास्टमध्ये मेकअप आणि हेअरस्टाईल डन केली। आणि त्यानंतरचं तुम्ही तिचा लुक बघू शकता। सो अशा प्रकारे तिचा लुक, बिंदी लावायची राहिली, आय मीन टिकली लावायची राहिली, ती लावून झाल्यानंतर होणारी कंप्लीट। सो अशा प्रकारे मुंडवळ्या लावून तिचा लुक कंप्लीट झालाय, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपला मेकअप झाला होता, खूप क्यूट आणि सुंदर दिसत होती ती। त्यानंतर डायरेक्ट लग्नाच्या व्हिडिओला स्टार्ट केला आणि हाय तिचा बिफोर आफ्टर। तर अशा प्रकारे होता तिचा विधी लुक। कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तिला पण विचारूया तिला कसा वाटलाय मेकअप। सो वेट फॉर हर रिॲक्शन। हाय, कसा वाटला मेकअप? छान, खूप छान, थँक्यू। अँड देन त्यानंतर आपला हा आहे रिसेप्शन लुक। हा पण लुक खूप छान झालेला, खूप फ्लॉलेस झालेला। बाय द वे, हे सगळे लुक्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्लॉग कसा वाटला हे पण नक्की सांगा। अशा प्रकारे मी तुम्हाला इकडे फोटोज शेअर करते। सो अशा प्रकारे मी घाई गडबडीत 2-3 फोटोज क्लिक केले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू। आणि ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।